उंदीर आणि कीटकांपासून धान्याचं रक्षण करण्यासाठी घरात ठेवलेले कीटकनाशक एका 2 वर्षाच्या चिमुकलीसाठी जीवघेणे ठरले. एका 2 वर्षाच्या चिमुकलीला तांदळाच्या डब्यात ठेवलेल्या विषारी कीटकनाशकाचा वास श्वासावाटे पोटात गेल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल तिला करण्यात आलं. सध्या ती चिमुकली ICUमध्ये मृत्यूशी झुंज देते. हाजियर येथील चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये ती व्हेंटिलेटरवर आहे. 2 वर्षीय आर्विकाला 11 जून रोजी उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कीटकनाशकाचा वास श्वासावाटे पोटात गेल्यानं त्रास झाल्याचा अंदाज चिमुकलीच्या आईवडिलांना आहे. त्यांनी ॲल्युमिनियम फॉस्फेटच्या टॅबलेट्स त्या तांदळात ठेवण्यासाठी वापरल्या होत्या आणि तो डबा बंद होता. त्याच्यामुळे त्याच्यात फॉस्फेटचे फ्युम्स तयार झाल्या आणि फॉस्फेट हे अतिशय घातक असं विष आहे. फॉस्फेट जेव्हा एखादा माणूस कंझ्युम करतो, जनरली ते पेस्टिसाईड किंवा रोडेंटिसाईड म्हणून वापरतात. आपण उंदरासाठी पण तेच वापरतो आणि हे पेस्टिसाईड म्हणून तेच वापरतो. तर ते जेव्हा कंझ्युम केलं जातं तर त्याचे फ्युम्स तयार होतात आणि त्या फ्युम्स शरीरात ब्लडमध्ये पसरतात. जेव्हा ब्लडमध्ये पसरतात तर पहिलं ऑर्गन जे अफेक्ट होतं ते पहिले असतं थ्रोट पेन होतं, दम लागतो, श्वासोच्छ्वास वाढतो. पुढे मग त्याला माणसाला वॉमिटिंग आणि लूज मोशन किंवा डायरिया होतो.